आता जेव्हापासून गावाकडे आलोय ना, तेव्हापासून सकाळी आवरून झाल्यानंतर आहे ना, पारची अशी काही अवस्था होती. म्हणजेच आता काय करू, कुठे जाऊ, काहीच समजत नाही त्याला. पण आज आमच्या पाहुण्यांकडनं आम्हाला एका छोट्या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन मिळालं होतं. त्यामुळं आम्हाला तिकडे जायचंच होतं. पण मला रेडी होईपर्यंत पार तसा बसला होता. त्यानंतर मी अशी छानपैकी रेडी झाले. आता रेडी झाल्यानंतर जेव्हा मी व्हिडिओ शूट करायला घेतला, तेव्हा पार्थला असं वाटत होतं की मला पण घे, मला पण घे, आणि त्यानंतर तो तुम्हाला बाय करत होता. चला, अशा गोड बायनंतर आता आम्ही निघालो होतो. आमच्यासोबत बाई पण येणार होती आणि बाईला बाईकवर बसता येत नाही म्हणून आप्पा बोलले, मी तुम्हाला रिक्षातच नेऊन घालतो. खरं तर आज बुधवारचा दिवस म्हणजे आमच्या गावचा बाजार, तर आप्पाचा धंद्याचा दिवस असतो. पण तरीही पण आप्पा आम्हाला नेऊन घालायला निघाले, का तर त्यांना माहीत होतं बाईला बसता येत नाही. आता हे प्रवरा ग्रामीण रुग्णालय आहे. तुम्ही नाव ऐकूनच असाल, PMT म्हणून खूप मोठं रुग्णालय आहे. खूप लांबून लांबून लोक इथे उपचारासाठी येतात. त्यानंतर हा बुधवारचा लोणी गावचा बाजार. आम्ही बाजारात आतमध्ये शिरलो नाही म्हणून तुम्हाला मी बाहेरूनच दाखवते. आणि त्यानंतर आम्ही फायनली आलोय माझ्या आत्याच्या मुलींच्या घरी. माझ्या लहान्या आत्याच्या दोन्ही मुली एकाच घरात सख्या जावा दिल्या आहेत. त्यांच्या घरी आज केलवनाचा कार्यक्रम होता त्यांच्या भाचीसाठी म्हणजेच पायलसाठी, आणि त्याचंच इन्व्हिटेशन त्यांनी मला पण दिलं होतं, का तर मी खूप दिवसानंतर गावी आले. आता त्यांचा आतमध्ये पूर्णाचा स्वयंपाक चालू होता, पण आल्या आल्या त्यांनी मला एकच काम दिलं की रांगोळी काढून थोडंसं डेकोरेशन करायचं. मग त्यासाठी मी ह्या सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांना ना कामाला लावलं. त्यांना असे फुलांची चुरगळा करायला लावला. पाहुण्यांना यायला हार्डली फक्त 10 मिनटंच बाकी होते. 10 मिनटात हे सगळं करायचं होतं, उरकवायचं होतं. त्यामुळे मी यांना कामाला लावून छान अशी रांगोळी काढून घेतली. ही रांगोळी मी 5च मिनटात काढली, जशी आली तशी, आणि त्यानंतर असं छोटंसं डेकोरेशन केलं. माझ्या मदतीला हे चिल्लेपिल्ले होतेच, पण ते काम कमी आणि काम जास्त वाढून ठेवत होते. त्यानंतर मामा आपल्या भाचीला घेऊन आलेत. नवरीबाई साडीमध्ये अगदी छान दिसत होती आणि नवरीच्या या 2 कलवऱ्या नवरीच्या मागे मागेच फिरत होत्या. नवरी आल्यानंतर छान असं तिचं वेलकम केलं. त्यानंतर तिचं या दोघांनी जोडीने औक्षण केलं, तिला ओवाळलं. त्यानंतर छान असे फोटोशूट काढलेत. दोन्ही मामांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. त्यानंतर दोन्ही आज्यांकडून पण फोटो काढून घेतलेत. त्यानंतर नवरीला छान असे घास भरवलेत. जेव्हा मुलींचे लग्न जमतात, तर जमल्यानंतरचा आणि लग्न होईपर्यंतचा जो काळ असतो ना, तो खूप प्रिसियस असतो. म्हणजेच खूप लाड केला जातो. खूप छान वाटतं. सगळे मायाने प्रेमाने त्यांना जवळ करतात. आणि हा अनुभव तर माझ्या मते प्रत्येकच मुलगी अनुभवत असणार आहे. तर छान असे पुरणाच्या स्वयंपाकाचं जेवण झाल्यानंतर ना, इथे नवरीबाईची ओटी भरली. सोबत नवरीसोबत आलेल्या तिच्या चुलत्या, तिची मम्मी यांची सगळ्यांची ओटी भरली. आणि त्यानंतर पाहुणे गेलेत. पाहुणे गेल्यानंतर ह्या मुलांचा आनंद बघा. त्यांचा आनंद बघून असं वाटत होतं की शेवटी फुलांचे पैसे आमचे वसूल झालेच बाबा. या मुलांच्या आनंदात असा टाईम घालवला आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. चला, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.